आणि आता घेणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 50 बातम्यांमधून। शाहू महाराज छत्रपती मशाल चिन्हावर लढणार का याबाबत शाहू महाराजांसोबत चर्चा करणार संजय राऊतांचं वक्तव्य। तर शाहू महाराज काँग्रेसकडून लढण्यासाठी इच्छुक असल्याची माहिती। कोल्हापूरमधून छत्रपतींनी निवडणूक लढवावी अशी तीनही पक्षांची भूमिका, कोणत्या चिन्हावर लढायचं महाराजांनीच ठरवावं नाना पटोलेंचं वक्तव्य। शशिकांत शिंदेंच्या मुलाच्या लग्नामध्ये शरद पवार आणि संभाजीराजेंची उपस्थिती, दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा। छत्रपतींच्या घरामध्ये शकुनी मामानं सुरुंग लावला का, भाजप आमदार नितेश राणे यांचा संजय राऊतांवर जोरदार निशाणा। शाहू महाराजांनी लोकसभा निवडणूक लढवू नये, मंत्री हसन मुश्रीफ यांची शाहू महाराजांना विनंती। शाहू महाराज आमचे आदर्श, मुश्रीफ यांचं वक्तव्य। येत्या 2 दिवसांमध्ये चर्चेनंतर जागा वाटपाचा निर्णय होईल। वंचितला 4 ते 5 जागा द्यायला महाविकास आघाडी तयार, वंचितच्या मागण्यांची हायकमांडसोबत चर्चा करणार विजय वडेट्टीवारांची माहिती। तुतारी घेऊन नगर दक्षिण मतदारसंघात लढा, अमोल कोल्हेंचं निलेश लंके यांना आवाहन। महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लंकेंनी आमच्यासोबत यावं, अमोल कोल्हेंची निलेश लंकेंना खुली ऑफर। अमोल कोल्हे निलेश लंकेंना मदत करत आहेत, लंके विचाराला पक्के, पण ते येतील का हे आज सांगता येणार नाही। निलेश लंकेंच्या प्रश्नावर रोहित पवारांची प्रतिक्रिया। निलेश लंकेंबाबत अजित पवारांनाच निर्णय घेण्याचा अधिकार, अमोल कोल्हेंनी लंकेंना शरद पवार गटामध्ये येण्याच्या ऑफरवर विखे पाटलांची प्रतिक्रिया। संभाजीनगरची जागा शिवसेनेची, ती जागा आम्हीच लढवणार, अमित शहांची भेट घेतल्यानंतर संदीपान भुमरेंची प्रतिक्रिया। भावना गवळी समर्थकांची यवतमाळच्या दारवामध्ये संजय राठोड यांच्या मतदारसंघामध्ये पोस्टरबाजी, पराभवाची भीती नाही कारण आमचा जन्मच संघर्षाच्या मातीत झाला, पोस्टरवर आशय। अकोल्यामध्ये अमित शहांच्या उपस्थितीमध्ये भाजपची क्लस्टर बैठक, जळगाव आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये अमित शहांची सभा होणार। केंद्रीय मंत्री अमित शहा आज संध्याकाळी मुंबईत, जागा वाटपासंदर्भात महायुतीच्या प्रमुख नेत्यांसोबत शहांची बैठक, बैठकीमध्ये जागा वाटपावर तोडगा निघण्याची शक्यता। नितीन गडकरींचा पत्ता आत्ताच कट करण्याचं षडयंत्र, गडकरींकडे नेतृत्व जाऊ नये यासाठी भाजपचं षडयंत्र, संजय राऊतांचा भाजपवर आरोप। भाजपामध्ये गडकरींवर अन्याय असं चित्र दिसतंय, नाना पटोलेंचा देखील आरोप। तर आता भाजपचं नाव संपलं, मोदी परिवार सुरू झालाय, पटोलेंचा टोला। अमरावती लोकसभेच्या अहवालामध्ये भाजपकडून नवनीत राणा यांचं नाव, आज अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये अनिल बोंडे अहवाल मांडणार। शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून नाना पाटेकर सरकारवर संतापले, आता सरकारकडे मागू नका, सरकार कोणतं करायचं हे ठरवा, नाना पाटेकर यांचं शेतकऱ्यांना आवाहन। आगामी लोकसभेसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे ऍक्टिव्ह मोडवर, राज ठाकरे आज दहिसर, बोरिवली, मागाठाणे, कांदिवली पूर्व, चारकोप यासह मालाडच्या कार्यालयांना भेटी देणार। काळाराम मंदिर परिसरामध्ये मनसैनिकांकडून बॅनरबाजी, महाराष्ट्रात रामाचं राज आले पाहिजे अशा आशयाची बॅनरबाजी। कर्जहमीच्या प्रस्तावात देखील वैद्यनाथ कारखान्याला स्थान नाहीच, निवडणुकीच्या तोंडावर 15 साखर कारखान्यांना 1800 कोटींचं कर्ज मंजूर। डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहास पाटील यांनी घेतली उद्धव ठाकरे यांची भेट, चंद्रहार पाटील आणि ठाकरे यांच्या भेटीनं राजकीय वर्तुळात चर्चा। मावळमध्ये ठाकरे गटाचाच खासदार निवडून येणार, ठाकरे गटाचे नेते संजोग वाघेरे यांच्याकडून विश्वास व्यक्त, महायुतीमध्ये कुणीही उभा राहिला तरी काही फरक पडणार नाही, वाघेरेंची प्रतिक्रिया। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युगेंद्र पवार आज बारामतीच्या ग्रामीण भागात, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी सुरू, अनेक कार्यक्रमांना देखील उपस्थिती। पुण्यामधील एका कार्यक्रमामध्ये बॅनर परिधान करत वसंत मोरे यांची एंट्री, निवडणुका घ्या अथवा नका घेऊ, तात्यांचा हातोडा चालणारच, बॅनरवर उल्लेख। 2014ला मी चौकीदार आणि आता माझा परिवार, संजय राऊतांचा मोदी सरकारवर निशाणा। तर मणिपूर मोदींच्या परिवारामध्ये येत नाही का, राऊतांचा खोचक सवाल। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना महाराष्ट्र राज्यातील जनतेला ठाकरेंनी आपला परिवार मानला का, पाटणकर परिवार सोडून दुसऱ्या कुणाला परिवार मानलं, राऊतांनी मोदींवर केलेल्या टीकेला नितेश राणेंचं प्रत्युत्तर। हळूहळू दादांसोबत गेलेल्या नेत्यांच्या बॅनरवर शरद पवारांचे फोटो दिसतील आणि काही जण लोकसभेनंतर शरद पवारांसोबत येतील, रोहित पवारांचा दावा। खासदार सुप्रिया सुळे आज पुणे दौऱ्यावर, भारती विद्यापीठातील कार्यक्रमाला उपस्थित राहणार, तर सुनेत्रा पवार देखील वेल्ह्यातील महिला मेळाव्याला हजेरी लावणार। शंभूराज देसाई यांनी शिंदे गटातील लोकसभेच्या 22 जागांवर दावा केलाय, विद्यमान जागा आम्हालाच मिळतील, जागा वाटपासाठी आमची बाजू भक्कमपणे मांडू, शंभूराज देसाईंचं वक्तव्य।
लोकसभेसाठी इच्छुक पण वरिष्ठच निर्णय घेतील. भागवत कराड यांच्याकडून संभाजीनगर लोकसभा लढवण्याची इच्छा व्यक्त. तर संभाजीनगरमध्ये MIM निवडून येणार नाही, कराड यांचा दावा. महाविकास आघाडीमध्ये मावळ लोकसभेचा तिढा वाढणार. ठाकरे गटाकडून पिंपरीचे माजी महापौर संजोग वाघेरे यांच्या नावाची घोषणा, तर काँग्रेसचा देखील जागेवर दावा. काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम चर्चेसाठी दिल्लीला गेल्याची माहिती.